श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य. मागील अध्यायात आपण श्री दत्त जन्मकथा ऐकली. आज आपण दुसऱ्या अध्यायाला प्रारंभ करूया, ज्यामध्ये गुरुशिष्याचा वृत्तांत आहे. काशी क्षेत्रात राहणाऱ्या वेदधर्ममुनीचा शिष्य दीपक म्हणाला, दत्तात्रयाला कुणी ऋषीपुत्र, कुणी देव, कुणी ध्येय, तर कुणी परब्रह्म असेही म्हणतात. ते ऐकून माझे मन एकदम गोंधळून जाते. दत्तांचे खरे स्वरूप काय आहे? त्यांचा जन्म, लीला, शिष्यवर्ग या सर्व गोष्टींविषयी मला इत्थंभूत माहिती सांगा गुरुदेव. तेव्हा गुरुदेव दीपकला सांगतात, एका भार्गव गोत्री ब्राह्मणाला वृद्धपणी एक पुत्र झाला. तो पूर्वजन्मीचा योगभ्रष्ट असल्यामुळे मुद्दाम एखाद्या मतिमंदाप्रमाणे वागत असे. पित्याने अनेक प्रकारांनी त्याला शिकवण्याचे प्रयत्न करून पाहिले, पण काहीच उपाय झाला नाही आणि काही उपयोगही झाला नाही. शेवटी निर्वाणीचा उपाय म्हणून त्याची मुंज केली गेली. मुंज केल्यावर तो मुलगा अगदी निराश झाला आणि तो पित्याला म्हणाला, तू हा सर्व खटाटोप विनाकारण करीत आहेस. अरे, मी पूर्वजन्मातला योगी आहे. योग पूर्ण न होता मला मरण आले, म्हणून मला पुन्हा जन्म घ्यावा लागला. मला शिकण्यासारखे असे काहीच नाही आहे. पुत्र पुढे म्हणाला, दत्ताने अर्जुनाला जो योगाभ्यास सांगितला त्याने अर्जुन मुक्त झाला, तसा तू अभ्यास कर. मग पित्याला पण प्रश्न पडला की हा दत्त कोण व हा अर्जुन कोणाचा कोण आणि योग कशाला म्हणतात, ते तू मला समजून सांगशील का? तेव्हा पुत्र सांगू लागला, ऐका, एक गोष्ट सांगतो. एक कौशिक गोत्री ब्राह्मण होता. त्याला वैश्यागमनाचा छंद लागला होता आणि यामुळेच तो पुढे रोगग्रस्त देखील झाला आणि शेवटी वैश्येने त्याला हाकलून दिले. तेव्हा तो घरी आला. घडलेला सर्व वृत्तांत त्याने आपल्या पत्नीला सांगितला. त्याची पत्नी पतिव्रता होती. तिने मनात काहीच शंका न ठेवता आपल्या पतीची पुन्हा सेवा करण्यास प्रारंभ केला. असेच काही दिवस गेल्यावर त्याला रस्त्याने जाणारी ती वेश्या दिसली आणि त्याने लगेच आपल्या पत्नीला आज्ञा केली की मला त्या वेश्येकडे घेऊन चल. पत्नी वेश्येला देण्यासाठी आपले अलंकार घेतले व दिवस मावळल्यानंतर पतीला घेऊन ती निघाली. वाटेत एका ऋषीला राजाने सुळी दिले होते आणि त्या पतिव्रतेच्या पतीचा पाय नकळत लागला आणि तो ऋषी वेदनेने कळवळू लागला. त्या ऋषींचं नाव होतं मांडव्य मुनी. धक्का लागताच त्या ऋषींनी लगेच शाप दिला, ज्याचा मला धक्का लागलाय तो सूर्योदय होता क्षणी मरून जावो. तो शाप ऐकून पतिव्रतेने सूर्याला शाप दिला की तू उगवूच नकोस आणि जर उगवलास तर भस्म होशील. आणि त्याचा परिणाम असा झाला की सर्व सृष्टीचक्रच थांबले. तेव्हा ब्रह्मदेवाला पुढे करून सर्व देव अनुसयेपाशी गेले व तिला मध्यस्थी करण्यास विनवले. त्याप्रमाणे अनुसया कौशिकाच्या पत्नीला येऊन भेटली. श्री वासुदेवानंद सरस्वती कृत श्री दत्त महात्म्याचा दुसरा अध्याय इथे समाप्त होतो.